नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। समोरच मासे घ्या, समोरच फ्राय करा, समोरच करी तयार करून घ्या। कोकणी कट्टा या हॉटेलचा उद्घाटन समारंभ माननीय आमदार श्री जयंतरावजी पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या शुभ हस्ते समारंभ माननीय श्री संजय काका पाटील माजी खासदार सांगली यांच्या अध्यक्षतेखाली माननीय श्री दिलीप तात्या पाटील माजी अध्यक्ष जी.म.स. बँक सांगली यांच्या प्रमुख माननीय श्री दिनकर तात्या पाटील माजी आमदार सांगली, माननीय श्री राहुल पवार युवा अध्यक्ष सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपस्थितीत, माननीय श्री संजय बजाज शहराध्यक्ष सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, माननीय श्री हरिदास पाटील माननीय स्थायी समिती सभापती सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्या उपस्थितीत संपन्न। सांगली शहरात प्रथमच लाईव्ह किचन आणणारे श्री चंद्रकांत हनुमंतराव माने, श्री रोहित चंद्रकांत माने, श्री आकाश मुरलीधर रायते यांनी सांगलीकरांना मासे खाण्याची मेजवानी केल्याची चर्चा होते आहे। शनिवारी 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता झालेल्या कोकणी कट्टा या हॉटेलचा उद्घाटन समारंभ, स्थळ स्वामी विवेकानंद चौक, कुपवाड फाटा, समृद्धीनगर, सांगली। संपर्क क्रमांक 9923038860। स्वच्छ चांगल्या प्रकारे इथं इन्व्हायरमेंट राखलेलं आहे। अशा कार्यक्रमास आम्हाला बोलवलं। माने साहेबांनी एकच विनंती करतो की सतत आजच बोलवून थांबू नका। संजय काका सोडून जे कोण असतील खाणारे त्या सगळ्यांना वरचेवर बोलवत जावा आणि टेस्ट दाखवा, मग आम्ही तुमचं प्रतिनिधित्व सगळीकडे करू। काय माने साहेबांच्या तिथे मासे मिळतात, हे सुद्धा ॲडव्हर्टाईजचा भाग आहे। या ठिकाणी अशी मी एक नवीन कल्पना मांडली होती। मी निवृत्त झाल्यानंतर मला असं समजलं की आम्ही आता कराडला गेलेलो होतो आणि कराडला या एनपी फिशच्या हॉटेलमध्ये जेवत असताना तिथंच मी ते माझ्या मित्राला म्हणलं की बाबा आपल्याला काय हे करतील काय, तर त्यांचे वडील वगैरे सगळे आले, आमची जागा बघितली आणि त्यांना जागा पसंत पडली आणि आम्ही आता पहिल्यांदा NPPची शाखा सुरू केली। आणि या संकल्पनेतून मी एकदा अमेरिकेत गेलो होतो। अमेरिकेत सुद्धा अशीच एक मी संकल्पना पाहिली की तिथंच घ्यायचं आणि लगेच फ्राय करून घ्यायचं। यातला प्रकार आहे। हा लॉकडाऊन आमच्यासाठी एक चांगलं झाला आणि लॉकडाऊनपासून ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रात राबवायची ही आम्ही डोक्यात दिली। त्यावेळी बऱ्याच लोकांना मासे मिळत नव्हते, तर त्यावेळी आम्ही उपलब्ध करून दिले आणि हे छोट्या प्रमाणात आम्ही कराडमध्ये सुरुवात केलेली। पण आमचं एवढ्या वर्षांचं ते पॅकिंग असल्यामुळे, सगळी यंत्रणा असल्यामुळे आम्हाला ते कमी कालावधीत जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात एक चांगलं यश मिळालं। बरेच लोक आम्हाला आता येऊन सांगतात की तुमच्यामुळे आम्ही मासे खायला लागलो, कारण आम्ही आता बघितलेलं त्यावेळी पण अभ्यास केला थोडा, तर आपल्या ह्या भागामध्ये मासे मिळत होते, पण जे 500 आणि 700 रुपयाला मिळायला पाहिजे ते 1000 रुपयाला, म्हणजे जवळजवळ डबल किंमतमध्ये मिळत। पण आम्ही त्यावेळी असं डोक्यात घेतलं की आपला होलसेलचा व्यवसाय, ऑलरेडी आपली यंत्रणा आहे, सगळं आहे, आपला होलसेल व्यवसाय, तर आपण काय नाही की कमीत कमी मार्जिनमध्ये कसं लोकांना सगळ्या प्रकारचे मासे खायला देता येतील, त्या दृष्टीने आपण तो एक प्रयत्न केला आणि तो प्रयत्न एवढा सक्सेस झाला की आज त्या माध्यमातून आपल्याकडे 12 शाखा, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये 2 आहे, सांगलीमध्ये माने साहेबांनी लिहिलेले आहे, सातारला हायवेलाच आहे। या 12 शाखांच्या माध्यमातून आपण काम करतोय आणि लवकरच अजून एक 4-5 शाखा आपल्या प्रस्तावित आहेत, त्या लवकरच होते। यासोबतच एक 2 वर्षापूर्वी आपण NP फिश हॉटेल म्हणून चालू केलं। बऱ्याच लोकांची मागणी होती की फिश घेतोय आम्ही, पण आम्हाला जसं कोकणामध्ये फील येत आहे खाण्याचं, जसं की आम्ही कोकणामध्ये हरण्याला, कर्दीला आपल्या भागातल्या लोकांचं प्रमाण जास्त होत झालं आणि तिकडे गेल्यानंतर ती टेस्ट लोकांना जी लागलेली आहे जिभेला ती इकडे मिळत नव्हती। मग त्यासाठी आम्ही हायवेला कराडला नांदलापूर फाट्यावरती जवळजवळ 24,000 स्क्वेअर फूटमध्ये आपण हॉटेल चालू केलं आणि त्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारे आपण मासे खायला देतोय। तरी एक आपणही सर्वांनी एकदा हॉटेलला आमच्या अवश्य भेट द्या, हायवेलाच आहे, आणि एकदा ट्राय करा आणि NPP कंपनीबद्दल कंपनीतर्फे आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद। आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
संजय काका, आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी आमदार दिनकर तात्या, दिलीपराव पाटील, संजय बजाज, MK दादा, दत्ताजीराव पाटील, TV पाटील, हरिदास पाटील, राहुल पवार, शहाजी पाटील, सागर घोडके, सचिन जगदाळे, भास्करराव पाटील, चंद्रकांत माने, त्यांचे चिरंजीव रोहित, आकाश रायते, कराडचे MP चे सुनील पाटील, सर्वच या रोहित माने आणि चंद्रकांत माने यांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, थोडासा उशीर झाला याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. 6:30 पर्यंत आमचा कार्यक्रम संपेल असं वाटलं, पण थोडा उशीर झाला. संजय काकांना आणि सगळ्या मान्यवरांना बराच वेळ बसायला लागले याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कोकणी कट्टा याच्या उद्घाटनासाठी आम्हा सगळ्यांना चंद्रकांत मानेंनी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि सांगली शहरात पहिल्यांदाच लाईव्ह किचन, समोरच मासे घ्या, समोरच फ्राय करा आणि समोरच करी करून तयार करून घ्या असं तत्व असणारं हे हॉटेल आज सुरू झालेलं आहे. मला खात्री आहे की माशाचे भक्त असणारे सगळे या ठिकाणी ताजे मासे खाण्यासाठी रोज येतील. आणि आता पार्टिशन घातलं आहे, अजून 6 महिन्याने पार्टिशन काढून इकडं पण खुर्च्या टाकून मासे द्यायची पाळी तुमच्यावर येईल अशी मला खात्री आहे. फक्त माशाचा वास आसपासच्या लोकांना होणार नाही, त्यांच्या नाकाला त्रास होणार नाही याची काळजी मात्र तुम्ही घ्याल अशी अपेक्षा. अतिशय चांगल्या पोस्टवर तो काम करतो, चांगले संशोधन केलेले आहेत. इथं येऊन रोहित आणि या सगळ्या संकल्पना त्याच्या दाजींना या ठिकाणी ही संकल्पना काढायला लावली. पुढं अनेक संकल्पना त्याच्या डोक्यात आहे. तिथलं टेक्नॉलॉजी इथं आणून कॅन्सरवर त्याची काम करण्याची भूमिका आहे. त्या निश्चितपणानं शुभेच्छा त्यालाही देतो. आणि या सगळ्या कामामध्ये जरा तात्याने विषय काढला, त्यामुळे मला आता त्याला स्पर्श केला पाहिजे. दिनकर तात्या त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये संजय काका आहेत, दिनकर तात्या आहेत, जरा बघा. आणि साहेबांना सांगितलं की मग निर्णय करा. त्यामुळं तात्या भाजपमध्ये आणि सगळी मंडळी साहेबांचं निश्चितपणानं मनापासून सगळं स्वागत करू. 2-3 दिवस झालं त्यांनी एक स्टेटमेंट केलं, संतोष पाटील काळजी करू नका, एक स्टेटमेंट केलं आणि त्याच्यावरनं पुन्हा 2-3 दिवस या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या. तेव्हा आज पुन्हा काहीतरी नव्यानं त्याचं क्लिरिफिकेशन द्यावं असं नाही. तेव्हा दिलीप तात्या, आम्ही काही भाजपमधले असंतुष्ट आपले नाही. जमतंय तोपर्यंत अतिशय चांगलं करावं, नाही जमत त्या दिवशी आपल्या मार्गानं जावं ही संकल्पना ठेवून काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. त्यामुळं राजकीय जीवनामध्ये चढ उतार, जीत पराजय ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात का. पण साहेब माझ्यासारख्याचं एक मत सांगतो आणि हे अनुभवातून मला स्वतःला जाणवतंय. या पाटलांचा उल्लेख केला, त्यांची 3री पिढी या व्यवसायामध्ये. आपण व्यवसायामध्ये असतो पण राजकारण जास्त करत असल्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देता आलं नाही. जो बॅलन्स जयंत पाटील साहेबांना जमला त्यांच्या संस्था चांगल्या चालवायच्या, तो काय आम्हाला जमला नाही. त्यामुळे आता लोकांनी वेळ द्यायला लावलंय, होतंय ते भल्यासाठी होतंय संधी. त्यामुळे आपण जरा आपल्या प्रपंचाकडे चांगलं लक्ष देऊ, जरा स्थिरतावर चांगल्या पद्धतीनं होऊ. आणि पुन्हा कुस्ती मैदान आल्यानंतर चड्डी लंगोटा घालणारा संजय पाटील आहे.